मी सुनील फरांडे. बघा आज आपल्याला इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पाहायचं. बघा आतापर्यंत तुम्ही रेग्युलर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पाहिला, त्यामध्ये कोणकोणते पाहिला बघा. फर्स्ट पाहिला कंपाऊंड अँगल, अलाइड अँगल, त्यानंतर मल्टिपल, सब मल्टिपल, फॅक्टरायझेशन, डिफॅक्टरायझेशन. हे तुम्ही 5 ते 6 मेथड पाहिला. आता तुम्हाला नेक्स्ट बघायचं आहे ट्रिग्नोमेट्री मध्ये काय इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. तर इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन त्याचे काही फॉर्म्युले दिले, हे फॉर्म्युले जर तुम्ही पाठ केला तर तुम्हाला सगळे त्याचे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतात. जसं तुम्ही ट्रिग्नोमेट्रिकचे फॉर्म्युले पाहिले तसंच इनव्हर्सचं काही फॉर्म्युले आहेत. बघा तर फर्स्ट प्रॉपर्टी, त्यामध्ये प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टीज ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. म्हणजे त्याची काहीतरी प्रॉपर्टी आहे, त्या प्रॉपर्टीचा यूज करूनच तुम्ही इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिकचे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहेत. अदरवाईज तुम्हाला सॉल्व्ह करता येत नाही. जसं ट्रिग्नोमेट्रिकचे फॉर्म्युले घेऊन तुम्ही सॉल्व्ह केला तसंच इनव्हर्सचा प्रॉपर्टी घेऊनच तुम्ही इनव्हर्सचे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहात. बघा फर्स्ट प्रॉपर्टी, प्रॉपर्टी नंबर फर्स्ट. प्रॉपर्टी फर्स्ट काय सांगतो, फर्स्ट साइन इनव्हर्स इन ब्रॅकेट मध्ये साइन ऑफ थीटा इज इक्वल टू काय होतं थीटा येते. म्हणजे काय जर बाहेर साइन इनव्हर्स असेल आणि आतमध्ये साइन असेल तर ते दोन्ही काय होतात एकमेकाला कॅन्सल होतात. हा साइन इनव्हर्स आणि हा साइन गेट कॅन्सल, राहिला फक्त काय अँगल. काय अँगल आहे थीटा. अँगल म्हणजे काय कोन, फक्त तुमचा कोन राहतोय. पण हे कधी रे दोन्ही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सेमच पाहिजे, त्यातला एक इनव्हर्स पाहिजे, दुसरा रेग्युलर फॉर्म पाहिजे. एक साइन इनव्हर्स आणि एक आहे साइन. तसं बघा इज इक्वल टू परत मी पुढे काय दिले, पुढे काय दिले साइन. म्हणजे आता बाहेर काय आहे साइन आहे आणि आतमध्ये काय आहे साइन इनव्हर्स. म्हणजे परत याला बघा इथं साइन आहे इथं पण साइन आहे, म्हणजे साइन इनव्हर्स दोघांचा अपोजिट आहे. काय हे साइनचा अपोजिट काय असतं साइन इनव्हर्स. म्हणून हे दोन्ही काय झाले एकमेकाला कॅन्सल झाले. राहिलं काय फक्त थीटा. राहिलं काय थीटा. म्हणजे तुमचा आन्सर काय राहायचं थीटा. साइन आणि साइन इनव्हर्स गेट एकमेकाला कॅन्सल होतात, फक्त राहतोय अँगल ऑफ थीटा. बघा तसंच सेम सेकंड आहे सेकंड फॉर्म्युला सेम त्यासारखंच आहे. काय आहे कॉस इनव्हर्स इन ब्रॅकेट मध्ये कॉस ऑफ थीटा. कॉस इनव्हर्स इन ब्रॅकेट मध्ये कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू काय तर थीटा येतं. म्हणजे परत काय तर फंक्शन कोण आहे कॉस आहे आणि त्याचा अपोजिट कोण आहे कॉस इनव्हर्स. म्हणजे जर एखादं फंक्शनचा अपोजिट असेल तिथं तर ते दोन्ही काय होतात एकमेकाला कॅन्सल होतात, फक्त राहतो कोण बरं थीटा. तसंच बघा नेक्स्ट इथं काय कॉस. आता कॉस बाहेर आहे आणि कॉस इनव्हर्स काय आहे कंसाच्या आतले. परत सेम तेच कंडिशन आहे का एक फंक्शन आहे त्याचा इनव्हर्स आहे, म्हणजे एक काय म्हणजे एकमेकाला कॅन्सल झाले, राहिले फक्त अँगल थीटा. सेम त्यासाठी बघा नेक्स्ट आहे थर्ड नंबर tan इनव्हर्स ऑफ ब्रॅकेट मध्ये tan थीटा. परत tan इनव्हर्स आहे आणि त्याचा अपोजिट कोण आहे tan आहे. म्हणजे ते इनव्हर्स आणि फंक्शन काय झाले बघा कॅन्सल झाले, आणि परत काय अँगल थीटा. म्हणजे बाहेर tan इनव्हर्स असू दे किंवा आत असू दे त्याच्या अपोजिट जर बाहेर असेल तर तुम्हाला काय होतं ते दोन्ही एकमेकाला कॅन्सल होतात आणि फक्त राहतं अँगल जो काही असेल तो. इथे पण बघा सेम तसंच tan बाहेर आहे तर आतमध्ये काय tan इनव्हर्स, तर हे दोन्ही एकमेकाला कॅन्सल होतात. सेम ह्यासारखंच तुम्ही रन करू शकताय कशाचं कॉटचं. म्हणजे कॉट इनव्हर्स इन ब्रॅकेट मध्ये कॉट ऑफ थीटा इज इक्वल टू काय असतं थीटा असतं. कॉट आणि कॉट इनव्हर्स गेट कॅन्सल. तसंच तुम्ही रन करू शकताय कोसेक सेक. सेम ह्यासारखेच ते लिहिलेले आहे ते तुम्ही वहीमध्ये लिहून काढायचं. इथं फक्त तुम्ही 3 दाखवले, जे पुढचं 3 तुम्ही लिहायचं, ते देखील इज आहे ह्यासारखंच रन होतं. हा झाला तुमचा फर्स्ट प्रॉपर्टी. हा प्रॉपर्टी खूप महत्त्वाचा आहे, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. हे माहित नसेल तर तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करता येणार नाही. आता आहे सेकंड प्रॉपर्टी, प्रॉपर्टी नंबर सेकंड. बघा सेकंड प्रॉपर्टीत काय दिसतं. सेकंड प्रॉपर्टी आहे साइन इनव्हर्स एक्स इज इक्वल टू. बघा फक्त काय आहे साइन इनव्हर्स एक्स. हा एक्स म्हणजे काय आहे अँगल आहे. एक्स म्हणजे काय आहे अँगल. मला जर हे अँगल आता जर चेंज करायचं असेल हे अँगल कुठं आहे रे बघा ह्याच्या खाली काय असतं 1 असतं. काय नाही म्हणजे काय असतं म्हणजे अंशात आहे. जर मला हे अँगल छेदामध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही कसं लिहिणार साइन इनव्हर्स एक्स इज इक्वल टू कोसेक इनव्हर्स 1/x. बघा एक्स अँगल काय होता
हा अंशामध्ये होतं का इथं कसं करा छेदामध्ये पण हे कधी ऑपरेट होतं साईनचं त्यावेळी काय होतं जर तुम्ही हे जर छेदामध्ये घेणार असेल तर साईनचं काय होतं कोसेक इन्व्हर्स साईनचं काय होतं कोसेक इन्व्हर्स म्हणजे साइन इन्व्हर्स x इज इक्वल टू कोसेक इन्व्हर्स 1/x हा आहे फर्स्ट. आता सेकंड आहे प्रॉपर्टी. सेकंड काय बघा सेम तसंच cos इन्व्हर्स x इज इक्वल टू कोसेक इन्व्हर्स 1/x म्हणजे तुम्हाला ना परत अँगल हे अंशामध्ये आहे. अँगल काय आहे अंशामध्ये आहे. जर तुम्हाला हे छेदामध्ये लिहायचं असेल अँगल काय छेदामध्ये लिहायचं असेल तर काय करायचं बघा कोसेक cos इन्व्हर्स x इज इक्वल टू सेक इन्व्हर्स 1/x म्हणजे अँगल बघा अंशामध्ये परत मी छेदामध्ये म्हणजे तुम्ही अँगलचा ॲडजस्टमेंट करणार असेल तर त्यावेळी फंक्शनवरती काय फरक होतोय काय बदल होतोय हे फॉर्म्युले cos इन्व्हर्स काय झालं sec इन्व्हर्स 1/x सेम त्यासारखं बघा थर्ड फॉर्म्युला आहे tan इन्व्हर्स x इज इक्वल टू बघा tan इन्व्हर्स x हा x परत अंशात आम्हाला छेदामध्ये पाहिजे तर काय होणार आहे cot इन्व्हर्स 1/x असणार आहे cot इन्व्हर्स 1/x सेम फॉर्म्युला 4 नंबरचा 4 आहे cosec इन्व्हर्स x परत अंशामध्ये मला तर छेदामध्ये पाहिजे त्याच्यामुळे मी कोसेकचं काय होती तेव्हा कोसेकचं काय झालं साइन झालं म्हणजे इथं अपोजिट आहे तर कोसेकचं मला जर साइन म्हणजे 1/x पाहिजे असेल तर काय असणार आहे साइन इन्व्हर्स असणार काय येतं साइन इन्व्हर्स 1/x म्हणजे कोसेक इन्व्हर्स x इज इक्वल टू मी कसं लिहू शकतो साइन इन्व्हर्स 1/x म्हणजे हे दोन्ही इक्वेशन उरले ह्याच्यावर हे लिहिता येतं ह्याच्यावर हे लिहिता येतं सेमच फॉर्म्युला आहे त्यासारखं नेक्स्ट आहे सेक इन्व्हर्स x इज इक्वल टू cos इन्व्हर्स 1/x म्हणजे बघा सेकचा अँगल अंशामध्ये x आहे मला हे अँगल छेदामध्ये घ्यायचं आहे म्हणजे सेकचं काय होणार आहे cos इन्व्हर्स मग इथं cos चं काय झालं सेक मध्ये झालं तसं तर सेकचं काय होणार आहे cos आणि लास्ट आहे परत cot इन्व्हर्स x इज इक्वल टू cot इन्व्हर्स x इज इक्वल टू tan इन्व्हर्स 1/x हा अँगल काय झाला tan इन्व्हर्स 1/x हा झाला प्रॉपर्टी नंबर सेकंड बघा व्यवस्थित केअरफुल लक्ष द्या फर्स्ट आहे sin इन्व्हर्स x इज इक्वल टू cosec इन्व्हर्स 1/x सेकंड आहे cos इन्व्हर्स x इज इक्वल टू sec इन्व्हर्स 1/x थर्ड आहे tan इन्व्हर्स x इज इक्वल टू cot इन्व्हर्स 1/x म्हणजे अँगल जर अंशामध्ये असतील तुम्हाला जर छेदामध्ये घ्यायचं असेल तर फंक्शनवरती काय प्रक्रिया होते हे तुम्हाला इथं पाहिजे तर प्रॉपर्टी नंबर थर्ड बघा थर्ड प्रॉपर्टी काय सांग प्रॉपर्टी फर्स्ट आहे sin इन्व्हर्स -x म्हणजे बघा हे निगेटिव्ह अँगल तुम्ही बघितलं ना काय ट्रिग्नोमेट्री मध्ये निगेटिव्ह अँगल्स फॉर ट्रिग्नोमेट्री फंक्शन मध्ये तसंच सेम आहे तर इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन तुम्ही निगेटिव्ह अँगल कसं असणार आहे हे पाहायचं बघा फर्स्ट काय प्रॉपर्टी आहे sin इन्व्हर्स -x इज इक्वल टू म्हणजे साइन इन्व्हर्सच्या आतमध्ये जर मायनस असेल तर ते काय बघा साइन इन्व्हर्स मायनस जो आहे तो ऍज इट इज मायनस बाहेर येतो राहतं काय साइन इन्व्हर्स ऑफ x जसं की बघा तुमच्याकडे होता साइन मायनस थीटा इज इक्वल टू मायनस ऑफ थीटा म्हणजे साइनला देखील अँगलच्या आतमध्ये मायनस असेल तर तो मायनस ऍज इट इज बाहेर येतो तसंच इन्व्हर्सला देखील ऍज इट इज बाहेर येतो म्हणजे sin inverse minus x is equal to minus n inverse of x हा झाला फर्स्ट सेकंड आहे cos inverse minus x is equal to काय cos inverse of minus x is equal to म्हणजे बघा तुम्ही ट्रिग्नोमेट्री केला म्हणजे रेग्युलर ट्रिग्नोमेट्री काय तर cos inverse minus theta is equal to cos of theta म्हणजे तो मायनस निघून जायचा मायनस निघून जायचा पण इन्व्हर्सला काय बघा cos inverse of minus x is equal to हे मायनस बाहेर येतं आणि काय होतं पाय मायनस cos इन्व्हर्स x काय होतं पाय मायनस cos इन्व्हर्स x बघा cos इन्व्हर्स मायनस x असेल तर म्हणजे तो मायनस बाहेर येतो आणि तो जो काही ट्रिग्नोमेट्री फंक्शन आहे तो काय होणार आहे 180 म्हणून मायनस काय म्हणजे किती असतं 180 म्हणून तो काय असणार आहे मायनस cos inverse minus of x is equal to pi minus cos inverse of x इथला x निघून जातो मायनस x चा काय मायनस तो निघून जातो पण पुढे काय येतं पाय 180 वजा cos inverse of x हा आहे सेकंड प्रॉपर्टी सेम थर्ड प्रॉपर्टी
आहे थर्ड प्रॉपर्टी. बघा थर्ड प्रॉपर्टी काय सांगते, tan इनव्हर्स ऑफ मायनस x इज इक्वल टू मायनस ऑफ tan इनव्हर्स x. म्हणजे जसं tan ला होतं tan ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू मायनस tan, म्हणजे tan ला जसं मायनस बाहेर यायचं तसंच tan इनव्हर्स देखील काय होतं मायनस बाहेर यायचं. tan इनव्हर्स देखील काय होतं मायनस बाहेर येतं. फोर्थ नंबर आहे काय, cot इनव्हर्स ऑफ मायनस x इज इक्वल टू cot इनव्हर्स ऑफ मायनस x इज इक्वल टू मायनस cot इनव्हर्स ऑफ x. म्हणजे परत तेच cot मायनस थीटा इज इक्वल टू काय असायचं मायनस ऑफ cot. इथे पण तेच आहे cot इनव्हर्स ऑफ मायनस x इज इक्वल टू मायनस cot इनव्हर्स ऑफ x. त्यानंतर फिफ्थ नंबर sec इनव्हर्स ऑफ मायनस x. sec इनव्हर्स ऑफ मायनस x इज इक्वल टू काय पाय मायनस sec इनव्हर्स ऑफ x. म्हणजे जसं बघा ट्रिग्नोमेट्री मध्ये तुम्ही पाहिलं तर काय sec मायनस थिटा इज इक्वल टू काय असायचं, तो मायनस निघून जायचा, तो मायनस काय निघून जायचा. म्हणजे इथे इनव्हर्स मध्ये काय येतं, तो मायनस बाहेर येतो आणि ते जे काही ट्रिग्नोमेट्री फंक्शन आहे ते सगळं परत तुम्ही कशातनं मायनस करताय 180 मधून, म्हणजे पाय मधून. हे पाय म्हणजेच 180 अंश आहे, लक्षात ठेवायचं. पाय म्हणजे किती अंश आहे, ट्रिग्नोमेट्रिक मध्ये पाय म्हणजे 180 अंश असतो. म्हणजे 180 वजा sec इनव्हर्स ऑफ x. त्यानंतर लास्ट आहे cosec इनव्हर्स मायनस x इज इक्वल टू cosec इनव्हर्स मायनस x इज इक्वल टू मायनस cosec इनव्हर्स ऑफ x. म्हणजे परत cosec ला मायनस जसं बाहेर निघायचा तसंच इनव्हर्स ला देखील बाहेर निघतो. बघा ह्या 3 नंबरच्या प्रॉपर्टीत महत्त्वाचं काय, सगळ्याला मायनस आहे तसं बाहेर येतं. बघा काय येतं का, फक्त दोन सोडून, दोन कोणते ते cos आणि sec, हे दोन सोडून बाकीच्या इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन देखील मायनस आहे असं ॲज इट इज कंसाच्या बाहेर येतो. बट ह्या दोघांना काय होतं मायनस बाहेर येतं, पण तो पूर्ण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन तुम्ही पाय म्हणजे 180 मधून मायनस करा, 180 मधून काय करताय ते वजाबाकी करताय. कोणते फक्त ते cos इनव्हर्स आणि sec इनव्हर्स, म्हणजे हे दोनच तुम्हाला पाठ करावे लागतात आणि आहे असं ॲज इट इज बाहेर येतं. बघा हा प्रॉपर्टी समजला का, हा देखील प्रॉपर्टी खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाठ असतील तरच एक्झाम्पल सॉल्व करता येणार आहेत, अदरवाईज तुम्हाला एक्झाम्पल काहीही समजणार नाही. चला थर्ड प्रॉपर्टी. आता फोर्थ प्रॉपर्टी घेऊ. बघा फोर्थ प्रॉपर्टी एकदम इझी आहे. काय प्रॉपर्टी नंबर 4. फर्स्ट काय sin इनव्हर्स x प्लस cos इनव्हर्स x इज इक्वल टू. म्हणजे बघा ह्या फॉर्म्युला प्रॉपर्टीचा मीनिंग काय आहे तुम्हाला समजावून घ्यायचं आहे. म्हणजे sin इनव्हर्स आणि cos इनव्हर्स दोघांचं ॲडिशन करता मध्ये, दोघांचं काय ॲडिशन. बट हे जे अँगल आहे दोघांचा अँगल काय आहे सेम असेल तर उत्तर काय येतं π/2 येतं. म्हणजे असं एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचं नाही, हा प्रॉपर्टी आहे. फॉर एक्झाम्पल जर बघायचं म्हटलं तर असं असेल सर का sin इनव्हर्स 60 प्लस cos इनव्हर्स ऑफ 60 असेल तर त्याचं डायरेक्टली उत्तर काय भेटणार π/2. उत्तर येतं π/2. का रे, कारण बघा sin इनव्हर्स आणि cos इनव्हर्स ॲडिशन केलाय पण दोघांचा अँगल देखील काय सेमच आहे. हा फॉर्म्युला तो सांगतो, हा प्रॉपर्टी तेच सांगते. sin इनव्हर्स आणि cos इनव्हर्स ॲडिशन असेल आणि दोघांचा अँगल जर सेम असेल तर त्याचं आन्सर काय येतं, सोडवत तुम्ही बसायचं नाही, डायरेक्टली उत्तर लिहायचं π/2. 90च त्याचं उत्तर येतं. पण कधी अँगल सेम असला पाहिजे. हा झाला फर्स्ट प्रॉपर्टी. कोणता sin इनव्हर्स ऑफ x प्लस cos इनव्हर्स ऑफ x इज इक्वल टू π/2. सेम सेकंड बघा tan इनव्हर्स ऑफ x प्लस cot इनव्हर्स ऑफ x इज इक्वल टू काय येतं π/2 इज इक्वल टू काय येतं π/2. म्हणजे बघा परत बघा cot इनव्हर्स आणि tan इनव्हर्स हे दोघांचं बेरीज असेल, त्या दोघांचा अँगल सेमच असेल तर उत्तर काय येतं 90 म्हणजेच π/2. बघा किती इझी आहे. cot इनव्हर्स आणि tan इनव्हर्स दोघांची बेरीज आणि दोघांचा अँगल समान तर उत्तर काय येतं 90 येतं. हा झाला सेकंड. आता परत थर्ड प्रॉपर्टी sec इनव्हर्स x प्लस cosec इनव्हर्स x इज इक्वल टू π/2. बघा परत तेच फॉर्म्युला आहे पण कधी sec आणि cosec इन दोघांच्या इनव्हर्सचा ॲडिशन असेल, सम असेल, जर बेरीज करायचं असेल आणि त्यांचा अँगल परत काय पाहिजे तर समानच पाहिजे तर उत्तर काय येतं π/2. म्हणजे फक्त तुम्ही जोड्या लक्षात ठेवायचं. काय sin cos जोडेल, sin इनव्हर्स cos मध्ये दोघांचा ॲडिशन अँगल सेम उत्तर π/2. tan इनव्हर्स cot इनव्हर्स
दोघांचा अँगल सेम, ऍडिशन असेल, ऍडिशनच पाहिजे, सबट्रॅक्शन नाही, ऍडिशन असेल तर उत्तर काय येतं π/2. सेम तसेच सेक इनवर्स प्लस कोसेक इनवर्स दोघांचं ऍडिशन आणि अँगल देखील सेम, तर उत्तर काय येणार आहे π/2. म्हणजे हा प्रॉपर्टी आहे. ह्या टाइप्स तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करा म्हटलं तर जसं की मी तुम्हाला लिहून दिले बघा इथं साइन इनवर्स ऑफ 60 प्लस, मग तुम्ही साइन इनवर्स 60 चं व्हॅल्यू फाइंड करत बसायचं नाही, डायरेक्टली उत्तर लिहायचं. कशावरून? हा प्रॉपर्टी, हा प्रॉपर्टीवरून तुम्ही त्याचे आन्सर डायरेक्टली लिहू शकता. हा झाला प्रॉपर्टी नंबर 4. आता प्रॉपर्टी नंबर 5 पाहायचा. प्रॉपर्टी नंबर हा खूप महत्त्वाचा आहे. एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी मॅक्झिमम हे प्रॉपर्टी यूज करून तुम्हाला सॉल्व्ह करायचं. हे आहेत, हे फॉर्म्युला पण तुम्ही यूज करू शकता. मध्ये मध्ये हे देखील फॉर्म्युला तुम्हाला लागणारच आहे. हे सॉल्व्ह करून शेवटी एक्झाम्पल करताना तुम्हाला हे काय फॉर्म्युले पाठ असावे लागतात. प्रॉपर्टी नंबर 5 काय? प्रॉपर्टी नंबर 5 आहे म्हणजे फर्स्ट आहे tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y, म्हणजे दोन tan इनवर्सचं ॲडिशन करतोय. दोन tan इनवर्स काय करतोय? ॲडिशन करतोय आणि दोन्ही बघा अँगल काय आहे तर डिफरंट आहे. आणि बघा इथे x असेल तर हे y, हे x आणि y अँगल्स आहेत ना, म्हणजे कोणते अँगल असतात. पण दोन्ही वेगळे आहेत का? x आणि तर y. जर असं असतील तर इज इक्वल टू उत्तर काय झालं त्याचं? tan इनवर्स ऑफ x प्लस y डिवाइड बाय 1 मायनस x इंटू y. बघा tan इनवर्स x प्लस tan इनवर्स ऑफ y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ x प्लस y डिवाइड बाय 1 मायनस x इंटू y. बघा अजून पुढे काहीतरी कंडिशन आहे परत. इफ पुढे परत काय? इफ हा x काय पाहिजे? 0 पेक्षा मोठा पाहिजे. हा x काय पाहिजे? 0 पेक्षा मोठा पाहिजे आणि y काय पाहिजे? हा देखील 0 पेक्षा. म्हणजे हे x आणि y जे काही असणार आहेत हे दोन्ही काय पाहिजेत? 0 पेक्षा मोठे पाहिजेत. आणि परत कंडिशन काय? त्या दोघांचा गुणाकार पण 1 पेक्षा लहान पाहिजे. ना काय? x आणि y दोन्ही ग्रेटर दॅन 0 आणि x इंटू y लेस दॅन 1. ते दोन्ही x आणि y सेपरेट काय 0 पेक्षा मोठे असले पाहिजे आणि दोघांचा गुणाकार दिल्यानंतर ते 1 पेक्षा कमी आले पाहिजे, तरच तुम्ही हे फॉर्म्युला यूज करणार. तरच तुम्ही काय tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y इज इक्वल टू tan इनवर्स x प्लस y अपॉन 1 मायनस xy यूज करणार. हा झाला फर्स्ट. आता त्यात सेकंड आहे काय? सेकंड tan इनवर्स x प्लस tan इनवर्स ऑफ y इज इक्वल टू tan इनवर्स x प्लस y डिवाइड बाय 1 मायनस xy प्लस पाय. बघा इथे काय आहे? प्लस पाय. हे कधी वापरायचं आहे? त्यासाठी कंडिशन आहे. बघा परत अट तेच आहे, x देखील 0 पेक्षा मोठा पाहिजे, y देखील 0 पेक्षा मोठा पाहिजे आणि दोघांचा गुणाकार हे महत्त्वाचं आहे. दोघांचा गुणाकार देखील काय पाहिजे? 1 पेक्षा मोठा असेल तर. इथे काय होतं? दोघांचा गुणाकार जर 1 पेक्षा लहान असेल तर. इथे काय आहे? दोघांचा गुणाकार जर 1 पेक्षा मोठा असेल तर. लहान असेल तर आहे असंच वापरायचं तुम्ही आणि मोठा असेल तर तोच फॉर्म्युला, बट त्यामध्ये ऍडिशन काय करायचं? तुम्हाला पाय करायचं म्हणजे 180 ला तुम्हाला अँगल ऍड करायचा. बघा हे तुम्हाला पुढचं कंडिशन माहित पाहिजे तरच फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता, अदरवाइज नाही. इथं जर x पेक्षा 1 पेक्षा हे दोघांचा गुणाकार मोठा असेल तर तुम्ही हे फॉर्म्युला यूज केला तर तुमचा आन्सर चुकणार. म्हणून x आणि y काय असणार आहे हे व्यवस्थित केअरफुली बघायचं, मगच फॉर्म्युला यूज करायचं. दोन्ही पण फॉर्म्युले सेमच आहेत, फक्त कंडिशन वेगळं आहे. दोन्ही x आणि y दोन्ही 0 पेक्षा मोठे असलेच पाहिजेत. दोन्ही काय म्हणजे ते नॉन निगेटिव्ह पाहिजे, निगेटिव्ह नको, पॉझिटिव्ह नंबर पाहिजे. आणि काय पाहिजे? दोघांचा गुणाकार पॉझिटिव्ह असेल काय ते जर 0 पेक्षा लहान आणि 0 पेक्षा मोठ्याला दोन कंडिशन. बघा जर 1 पेक्षा लहान असेल तर आहे असं वापरायचं, तर 1 पेक्षा मोठा असेल तर त्यात पाय ऍड करायचं. क्लिअर झाला? व्यवस्थित समजावून घ्या फॉर्म्युला काय येतो. त्यानंतर थर्ड फॉर्म्युला काय? tan इनवर्स ऑफ x y दोन्ही काय होतं? ऍडिशनच होतं. इथे काय आहे? मायनस आहे. म्हणजे tan इनवर्स x मायनस tan इनवर्स y इज इक्वल टू tan इनवर्स x मायनस tan इनवर्स ऑफ y इज इक्वल टू काय? बघा tan इनवर्स x मायनस y डिवाइड बाय 1 प्लस xy. म्हणजे इथं मायनस आणि वरती मायनस घेतलं खाली प्लस. मग इथं काय होतं? वरती प्लस करून प्लस घेतलं नाही, इथं प्लस असेल तर इथं काय इथं मायनस आहे. तसं इथं परत कंडिशन काय? x हा 0 पेक्षा मोठा पाहिजे, y हा 0 पेक्षा. मायनसला तुम्ही त्या दोघांचा गुणाकार चेक करत बसायचं नाही, फक्त फॉर्म्युला एकच असेल.
मायनस असेल तर जर सम असेल तर तुम्हाला x आणि y चा गुणाकार देखील चेक केलं पाहिजे. एक पेक्षा मोठा येतो की एक पेक्षा लहान. एक पेक्षा लहान नंतर कोणता फॉर्म्युला यूज करायचा, एक पेक्षा मोठा नंतर कोणता फॉर्म्युला यूज करायचा. मायनसला काय नाही, ॲज इट इज तुम्ही फक्त x आणि y चे काय पाहिजे 0 पेक्षा मोठं पाहिजे. त्यानंतर लास्ट आहे लास्ट फॉर्म्युला काय 2 tan inverse x 2 tan inverse x is equal to tan inverse of 2x divided by 1 minus x square. हा फॉर्म्युला हे डायरेक्टली तुम्ही यूज करू शकता. कधी 2 tan inverse x असेल 2 tan inverse x असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला भेटतो काय tan inverse x ब्रॅकेट मध्ये 2x divided by 1 plus x square. हे झाले 5 प्रॉपर्टी. कशाचे इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये 5 प्रॉपर्टी आहेत. ह्या प्रॉपर्टी जर तुम्हाला माहित असतील तरच तुम्ही याचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकताय. ह्याचे काय प्रॉब्लेम तुम्ही टू दॅट सॉल्व्ह करू शकताय. पण ह्यासाठी तुम्हाला हे सगळे फॉर्म्युले पाठच पाहिजेत. प्रॉपर्टी नंबर फर्स्ट किती इझी आहे. जर अपोजिट फंक्शन असतील तर एकमेकाला कॅन्सल होतात, फक्त अँगल राहतो. बरोबर आहे. तसं बघा इनवर्स मला जर एखादा अँगल काय आहे अंशात आहे मला ते छेदामध्ये पाहिजे तर कसं करतं रिॲक्ट साईनचं काय होतं कॉस इनवर्स होतं. हा फॉर्म्युला. परत बघा निगेटिव्ह अँगल सांगितले त्याचे ट्रिग्नोमेट्रिकचे निगेटिव्ह अँगल कसं रिॲक्ट करतात सगळे सेम ॲज इट इज मायनस बाहेर येतात. पण काय कॉस इनवर्स आणि सेक इनवर्सचा मायनस बाहेर आला तर काय होतं ते 180 मधून मायनस होतं. परत बघा दोन ट्रिग्नोमेट्रिकचे मी ॲडिशन करत असेल तर अँगल सेम असेल साइन कॉस तर डायरेक्टली आन्सर येतं π/2. तसंच हे दिले आणि हा प्रॉपर्टी खूप महत्त्वाचा आहे. टॅन इनवर्स अँगल वेगवेगळा असतात. टॅन इनवर्स दोन टॅन इनवर्स बेरीज आहे पण दोघांचा अँगल वेगळा आहे. त्यावेळी तुम्ही कसं दोघांचं म्हणजे काय वेगळं आहे. हे एवढे फॉर्म्युले प्रॉपर्टीज तुम्हाला पाठ नेक्स्ट लेक्चरला ज्यावेळी तुम्ही पाहणार आहे त्यावेळी तुम्ही हे सगळं तुम्हाला पाठ पाहिजे तरच एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले समजणार आहेत. अदरवाईज तुम्हाला समजणार नाही. हे व्यवस्थित प्रॉपर्टी लिहून काढा आणि पाठ करा. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये जे काही एक्झाम्पल होतील ते तुम्हाला सगळं व्यवस्थित केअरफुली समजतील. ओके थँक्यू.